कडूचा भाषण ते टीव्हीवर ऐकायचे, पेपर जाऊन रोडला वाचायचे आणि सकाळी उठले आणि तसलं केले जाऊन पेपर वाचूनच केले ते। सर्वप्रथम बाबूराव नागोराव चामवाड हे माझ्या गावातील शेतकरी सकाळी आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली, त्याबद्दल त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करतो। व त्यांच्या मरण्याचं कारण हे कर्जबाजारीपणाला कंटाळूनच होतं। ते शेतकरी अतिशय कष्टाळू शेतकरी असल्यामुळे ते शेतकरी सर्व नेत्यावर प्रभावित होते। बच्चूभाऊ कडूचे आंदोलन झाल्यापासून तर त्यांनी जवळपास दिवसातले 6 तास ते टीव्ही पाशीच बसून राहत होते आणि बच्चूभाऊ कडू हे आंदोलन करत असले आमदार साहेबाच्या बच्चूभाऊ कडू सारख्या माणसाचं हे शासन ऐकत नाही आणि आपली कर्जमाफी कधी होईल का यासाठी ते बाहेर येऊन सांगायचे आम्हाला की आज बच्चूभाऊचा 4था दिवस 5वा दिवस असा सांगत होते। व बच्चूभाऊ कडू यांचं आंदोलन काल संपलं आणि सरकारनं कर्जमाफी नाही केली हे त्यांना कळलं, त्याचा त्यांना धक्का बसला आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न अंदाजित 2 लाख 3 लाख व त्यांच्या नातवाच्या दवाखान्यासाठी त्यांना खूप खर्च येत होता व त्या गोष्टीसाठी खचून मला वाटतं त्यांनी याच विषयासाठी नाराजी मनात आणून आत्महत्या केली असावी असं मला वाटते।